कृषी सखी ते यशस्वी उद्योजिका सौ सुचिता लक्ष्मण मरेवाड। जळकोट तालुक्यातील चेरा येथील सुचिता मरेवाड यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमातून ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाची नवी वाट निर्माण केली। कृषी सखी म्हणून काम करताना त्यांनी 36 बचत गटांची स्थापना करून शेकडो महिलांना शेती, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांशी जोडले। उमेद अभियानातून कर्ज घेऊन मिनी डाळ मिल आणि पीठ गिरणी सुरू करत त्यांनी स्वतः यशस्वी उद्योजिका होण्यासोबतच इतर महिलांनाही उद्योगाची प्रेरणा दिली। आज महिला सक्षमीकरण, नैसर्गिक शेती आणि ग्रामीण उद्योजकतेसाठी कार्यरत असलेल्या सौ सुचिता मरेवाड यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। नमस्कार, माझं नाव सुचिता लक्ष्मण मरेवाड, मुक्काम पोस्ट चेरा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर। मी चेरा येथे एक साधारण महिला होते। मग माझी भेट ज्योती माधव तांबोडे CRP यांच्याशी झाली। मग यांनी मला कृषी सखीची जागा निघालीत म्हणून त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला। परत माझे कृषी सखीचा इंटरव्ह्यू झाला। मग कृषी सखी म्हणून मी रुजू झाले। परत आम्ही दोघी जणी, मी एप्रिलमध्ये ट्रेनिंग घेऊन आले की आम्ही दोघी जणी एकत्र येऊन गट स्थापना केल्या। गटाच्या मीटिंग घेऊ लागलो, शेतावर जाऊन त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठाविषयी मार्गदर्शन करू लागलो। परत त्यांना डेमो करून दाखवू लागलो। मग पुन्हा आमची भेट आत्माच्या श्रीसागर सरांसोबत झाली। मग सरांनी आम्हाला असं सांगितले की तुमच्या गावामध्ये PG गट स्थापन करा। मग आम्ही दोघींनी एकत्र येऊन वसुंधरा महिला शेतकरी गट आणि भूमी महिला शेतकरी गट हे 2 शेतकरी गट स्थापन केले आणि त्या महिलांना सोबत घेऊन आम्ही काम करू लागलो। मग पुन्हा उमेद अभियानामधून भूमी महिला शेतकरी गटाला 2 लाखाचा फंड भेटला। मग त्या 2 लाखामधून आम्ही 1.5 लाखाची डाळ मिल खरेदी केली आणि 50,000 मध्ये खुर्ची, टेबल हे फर्निचरचं साहित्य खरेदी केलं। मग पुन्हा आम्ही हे माल खरेदी, मग पुन्हा आम्ही शेतकऱ्याकडे जाऊन शेतकऱ्याकडून माल खरेदी करू लागलो। आम्ही डाळ करून विक्री करू लागलो। त्या डाळीची ते स्टॉलला जायचं, क्रीडा संकुला स्टॉल लागली की तिथं उमेद मार्टला, हिरकणी मार्टला, आत्माकडून जे स्टॉल लागते त्या स्टॉलला जाऊन आम्ही आमच्या गटाच्या डाळीची विक्री करू लागलो। मग पुन्हा परत आमची आणखीन मग DRP साठी जागा निघाली। मग त्याच्यामध्ये मी फॉर्म टाकला। DRP म्हणून माझी निवड झाली जळकोट तालुक्यातून। मग जळकोट तालुक्यातून माझी DRP म्हणून निवड झाल्यास मी जळकोट तालुक्यामध्ये 10 महिलांना फाईल केली, 10 महिलांची, आणि 10 महिलांना व्यवसाय चालू करून दिले। त्याच्यामध्ये आमच्या गावच्या CRP ज्योती माधव तांबोडीची पण केली आणि धामणगाव, डोंगर कोणाळी असं बरेच गावची केली, वांजरवाडा हे ते। मग पुन्हा आम्ही आमच्या गावामध्ये उमेद अभियानांतर्गत 4 कॅडर आहोत। मग ते 4 कॅडर मिळून आम्ही काम करतो। CIF वाटप करणे, गटातील महिलांना मार्गदर्शन करणे, CIF परत घेणे, महिलांना उपजीविकेविषयी मार्गदर्शन करणे, परत गटाचे रेकॉर्ड पूर्ण करणे आणि आत्मा अंतर्गत जे शेतीशाळा असतात ते पूर्ण शेतीशाळा त्यांना आम्ही मिळून घेतो। आणि ह्याचे 50 शेतकऱ्याचा एक गट बनवला आम्ही, मातृभूमी महिला शेतकरी गट। मग त्यांना ह्याच्याकडून 50 महिलांना ड्रम वाटप केले व राष्ट्रीय नैसर्गिक शेतकरी गट म्हणून स्थापन केला। 75 महिलांना 2-2 हजार रुपयाचा लाभ मिळवून दिला आणि MHA-DBT वर जे योजना असतात ते प्रत्येक योजनेमध्ये महिलांना सहभागी करून आम्ही जे काही आमच्याकडून शक्य होईल ते आम्ही योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्यांना। भूमी महिला शेतकरी गट व वसुंधरा शेतकरी गट या गटाच्या आमच्या कामाचे दखल घेऊन एकमत पेपरनी आम्हाला सन्मानित केले। त्याबद्दल त्यांचे आभार।